छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केलेली आहे। कुठली पीक पेरणी होते, खत बियाण्यांची कशी परिस्थिती आहे याची आपण माहिती घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा कृषी अधिकारी PR देशमुख आपल्या सोबत आहेत। देशमुख सर, काय सांगाल तुम्ही, साधारण किती हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे, किती हेक्टर क्षेत्रावरती पेरणी होते आणि कुठली कुठली पेरणी केली जाणार आहे? नमस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीलायक क्षेत्र जे आहे ते 8,14,000 हेक्टर एवढं आहे। मागच्या 5 वर्षामध्ये सरासरी पेरणी झालेली पाहिली खरीपामधली तर ती साधारण 6,75,000 हेक्टरवर आपल्या जिल्ह्यामध्ये पेरणी होते। खरीप हंगामामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापूस, मका, तूर, बाजरी, सोयाबीन या पिकांची पेरणी होते। एकमेव आपला जिल्हा आहे मराठवाड्यामध्ये की अजूनही इथलं कापसाचं क्षेत्र घटायला काही तयार नाही। जवळपास 4 लाख हेक्टर क्षेत्र आपलं कॉटन या एका पिकाखाली असतं, कापूस या पिकाखाली। म्हणजे पेरणी जेवढी होते त्यापैकी 60% क्षेत्रावर एकट्या कापूस पिकाची पेरणी होते। आणि दुसरं महत्त्वाचं पीक या जिल्ह्याचा मका, जवळपास 1.25 लाख हेक्टर म्हणजे 1,75,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर मक्याची पेरणी होते। ते क्षेत्रसुद्धा एकूण पेरणी क्षेत्राच्या 20% येतं। म्हणजे ही दोन पिकं पाहिली तर आपण 60 अधिक 20 म्हणजे 80% क्षेत्रावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही दोनच पिकं घेतली जातात। इतर जी पिकं आहेत, मग तूर असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, यांचं क्षेत्र हे फार कमी आहे। म्हणजे उर्वरित 20% ही सगळीच पिकं येतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या कापसाचं क्षेत्र काही घटतंय का, जसं उर्वरित मराठवाड्यात घटलंय, आणि आपल्याकडे कुठला ट्रेंड नव्याने तयार होतोय आणि साधारण घट किती आहे? नक्कीच मागच्या 2-3 वर्षामध्ये कापूस पिकाचा उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारा बाजारभाव याच्यामुळे शेतकरी आता थोडंसं पर्यायी इतर पिकांकडे वळण्यासारखी परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली दिसते। कापूस पिकाचं किमान 10% क्षेत्र यावर्षी घटेल असा आमचा आदमास आहे। आणि हे सगळं क्षेत्र एकतर तूर, सोयाबीन आणि तिसरं पीक आहे मका या पिकांमध्ये कन्वर्ट होईल। दुसरी कुठली कारणं आहेत की कापसाचं क्षेत्र आपल्याकडे घटतंय? दुसरी फार महत्त्वाची कारणं वेगळी काही नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे बाजारभाव आणि जे काही उत्पादन खर्च आहे, कॉटन पिकिंग असेल, त्याचं खत व्यवस्थापन असेल, याच्यामध्ये उत्पादन खर्च खूप वाढला आहे आणि त्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही। म्हणजे कापूस वेचणीचा एक खर्च मोठ्या प्रमाणात, मनुष्यबळ जे लागतं ते उपलब्ध नाही। यस, मनुष्यबळ उपलब्ध नाही आणि जे काही तुटपुंज मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांचे मजुरीचे दरसुद्धा प्रचंड वाढलेले आहेत। सध्या पेरणीसाठी आपल्याकडे साधारण 6,75,000 हेक्टरवरती पेरणीसाठी किती खत लागतो, कुठले कुठले बियाणे किती लागतात, त्याची उपलब्धता कशी झालेली आहे, थोडंसं आकडेवारीत सांगा। साधारणपणे मी पहिल्यांदा खरीप पिकांविषयी बोलेल। मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 3,95,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी होते। या अनुषंगानं कृषी विभागानं मार्च महिन्यामध्येच आपली जी काही मागणी आहे जवळपास 19.5 लाख पॅकेट आपल्याला कॉटनचे लागतात। मागच्या वर्षीची विक्री साधारण 16 ते 16.5 लाख पॅकेट एवढी आपली विक्री होती, पण आम्ही मागणी 1.25 पटीनं जास्त केलेली होती। आज रोजी बाजारामध्ये जवळपास 16.5 लाख विविध कापसाचे वाण आणि त्याचं बियाणं बाजारामध्ये उपलब्ध आहे। मागच्या वर्षीची विक्री पाहिली तर एवढं बियाणं आपल्याला पुरेसं आहे। अजूनही जर काही गरज पडली तर आपण अजून 1 लाख पॉकेट आपल्या जिल्ह्याला उपलब्ध होतील या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करतोय। खतांची कशी परिस्थिती? खतामध्ये खूप सुदैवानं मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती की पाऊस लवकर विड्रॉ झाला होता मान्सूनचा, आणि त्यामुळं रब्बीचं क्षेत्र फार काही आपल्याकडे नोव्हेंबर महिन्यापर्यंत रब्बीचं क्षेत्रावरची पेरणी फार कमी झालेली होती। पण सगळ्यांना विदित आहे की 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये सर्व तालुक्यात जिल्ह्यामधल्या खूप चांगला पाऊस झाला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रब्बी पेरणीला आपल्याकडे वेग आला। खूप चांगल्या पद्धतीनं पेरणी झाली आणि जवळपास 120% सरासरीच्या आपण रब्बी पिकांची पेरणी केली। यावेळेस आम्ही सगळ्या खत कंपन्यांच्या मागे लागून खूप मोठ्या प्रमाणावर जे काही खतं आपल्याकडे लागतात, मग सरळ खतं असतील, संयुक्त खतं असतील, मिश्र खतं असतील, यांची कंपन्यांच्या माध्यमातून आपण खूप मोठी उपलब्धता जिल्ह्यामध्ये करून घेतलेली होती। आपण विचारल्याप्रमाणे खरीप हंगामाची जी पेरणी आहे आता ही 5.75 लाख हेक्टर, ह्याच्यासाठी साधारण 2.25 लाख मेट्रिक टन एवढं खताची आपल्याला गरज असते। म्हणजे पेरणीच्या वेळेस जे खत देतात ते आणि 1 महिन्यानंतर जी टॉप ड्रेसिंग देतात, भर खत घालतात, त्याला साधारण 2.25 लाख मेट्रिक टन खत लागतं। आपल्याला
31 मार्च 2024 म्हणजे मागचं आर्थिक वर्ष संपलं त्या दिवशी 1.5 लाख मेट्रिक टन खत आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होतं. एप्रिल आणि मेचं जे काही आवंटन आहे, एप्रिल मे जूनचं, त्यापैकीही जवळपास 90% खत आपल्याकडं उपलब्ध आहे. आज साधारण 1,96,000 मेट्रिक टन एवढं खत आपल्याकडं उपलब्ध आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीचं ॲलोकेशन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ते जर उपलब्ध झालं तर आपली खरीपाची पूर्ण मागणी पूर्ण होते. काळा बाजार होणार नाही, सबलिंग होणार नाही किंवा इतर काही छुपे प्रकार होतात ते होऊ नये त्याच्यासाठी काय काळजी घेता आपण? खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सध्या मार्केटमध्ये मग जिल्हा स्तरावरचं भरारी पथक असतील, तालुका स्तरावरचे भरारी पथक असतील, आमचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत, यांनी सगळ्या बाजारपेठा जवळपास पिंजून काढलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कापूस पिकाचे जे काही विशिष्ट वाहनं आहेत, माउथ पब्लिसिटीमधून त्यांना खूप प्रचलन झालं आहे. त्यांचं मार्केटमध्ये जो तो उठतोय त्याच व्हरायटीची मागणी करतोय. अशा व्हरायटीज आपण जवळपास 2.25 लाख पॅकेट आपल्याकडे त्याचे उपलब्ध आहेत. त्याची विक्री करत असताना आम्ही सर्व विक्रेत्यांना हंगाम सुरू होण्याअगोदरच सूचना दिलेल्या आहेत की या वाणाची जास्तीत जास्त 2 पॉकेट एका कास्तकाराला किंवा एका खातेदाराला द्यायचे आहेत, ज्यायोगे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे वाण किंवा हे पॅकेट पोहोचले जातील या दृष्टीने नियोजन केले. पण उर्वरित सगळेच वाण, मला सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना सांगायचं आहे की फार काही कापसाचे जे काही बाजारामध्ये आज 300-400 हायब्रिड बाजारामध्ये उपलब्ध आहेत, यांची उत्पादकतेच्या ह्याच्यामध्ये फार फरक नाही. पण माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून काही विशिष्ट वाणांची मागणी अचानकपणे वाढलेली आहे. ते आम्ही मिटिगेट करतोय. पण त्याला पर्याय म्हणून सुद्धा खूप चांगले आणि चांगली उत्पादकता असलेले वाणसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजीनगरचे कृषी अधिकारी PR देशमुख यांनी जिल्ह्याची स्थिती मांडलेली आहे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.